शिर्डीतील 4 एकर जमीन खरेदी प्रकरणामध्ये एक महत्त्वाची माहिती। अशोक खरातसह 5 जणांवर गुन्हा दाखल झालाय। मूळ जमीन मालकाच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल झालेला आहे। खरेदी व्यवहारात फसवणूक केल्याचा आरोप आहे। अशोक खरात, पत्नी कल्पना खरात, मध्यस्थ अरविंद बावके, किरण सोनवणे आणि अशोक तांबे अशा 5 जणांवर गुन्हा दाखल झालाय। आणि याच प्रकरणामध्ये तक्रारदार कुटुंबाची बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी। शिर्डीतील रावसाहेब गोंदकर यांची फसवणूक केल्याचा प्रकार जो आहे तो उघड झालेला आहे आणि भोंदू अशोक खरातनं त्यांच्या जमिनीची फसवणूक केलेली आहे। त्यांना कर्ज भरण्यासाठी पैसे नव्हते आणि त्यांनी व्याजाने अशोक खरातकडनं पैसे घेतले होते आणि त्यानंतर त्यांची फसवणूक झाल्याचं लक्षात आलेलं आहे आणि त्यांनी या कुटुंबाने शिर्डी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे। आता आपण आहोत त्या कुटुंबाच्या घरी। रावसाहेब गोंदकर यांचं ते घर आहे आणि आपण जर दृश्यामध्ये बघितलं तर कोट्यवधी रुपयांची यांची ती जमीन होती आणि त्या जमिनीच्या मोबदल्यामध्ये त्यांची फसवणूक जी आहे ती करण्यात आलेली आहे। मात्र हे घर जर बघितलं तर अत्यंत सर्वसामान्य आणि एकदम सामान्य कुटुंबाचं हे घर आहे। मात्र कोट्यवधी रुपयाची फसवणूक झाल्याचा प्रकार जो आहे तो उघड आलेला आहे आणि त्यामध्ये दोघा आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकत आहेत। आपल्यासोबत हे रावसाहेब गोंदकर आहे, यांचा आणि कॅप्टन अशोक खरातचा व्यवहार झालेला होता। आपण त्यांच्याकडनं अधिक माहिती घेणार आहोत। नेमका काय सांगाल, तुमचं काय नेमकी फसवणूक झाली, काय प्रकार घडला? हॅलो, रावसाहेब गोंदकर बोलतोय। 5,52,000 रुपये घेतले होते। त्याच्यानंतर ते त्यांचे रिटर्न दिले आणि 3 कोटी रुपये त्यांना त्या 3 कोटीचे व्यवहारात त्यांना 18 लाख रुपये 3 महिन्याला द्यायचे असं ठरलं होतं आणि त्यानंतर त्यांच्याशी आम्ही वारंवार कॉन्टॅक्ट केला। रिटर्नचे कागद बनवलेले होते, खरेदी म्हणून ते बोलले आणि त्यानंतर साठेखत आणि त्या अगेन्स्ट MOU जे करून घेतलेलं आहे रिटर्नचा। त्याच्यासाठी आम्ही काल आम्ही पोलीस स्टेशनकडे गेलो असता त्याबद्दल आम्ही ती केस नोंदवलेली आहे। नेमका कोण कोण या जमीन व्यवहाराला आलेलं होतं आणि किती एकर जमीन होती, किती कोटी रुपये तुम्ही घेतले होते त्यांच्याकडून व्याजाने? आम्ही 7 जण होतो। त्यांच्याकडे गेलो त्यावेळेला त्यांनी बोलून मग ते आमचं ठरलं आणि त्यानंतर 5,52,00,000 रुपये घेतले होते।